सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज हा कोर्टात जजला सांगतो की महिपत शिकऱ्यांचा हेतू हा एकदमच चांगला होता. महिपत शिकरे त्या फ्लॅटमधील घरे लोकांना देणार होते. अर्जुन म्हणतो की पण मार्ग चुकीचा होता माय लॉर्ड आणि तो गुंडगिरीचा होता. रविराज म्हणतो की तुम्हाला जर असं वाटतंय की महिपत शिकरे हे एवढे निडर होते तर मग जमीन घेण्यासाठी त्यांनी मधुकर पाटलांचा खून का नाही केला. आणि मग ही साक्षी शिकरे आली तरी कुठून. माय लॉर्ड, मी तुम्हाला सांगतो महिपतच्या व्यवसायाचा आणि विलासच्या खुनाचा काहीच संबंध नाहीये असे याचा रविराज जजला सांगतो. तर अर्जुन म्हणतो की संबंध आहे माय लॉर्ड आणि ते मी कोर्टात सिद्ध केलंय. कालपर्यंत सभ्य म्हणून फिरवणारा हा महिपत शिकरे आज कोर्टात तो एक गुंड असल्याचे मी सिद्ध केलं. अर्जुन म्हणतो की हे गुंड आहेत हे प्रूव्ह झालं तेव्हा ही माणसे खून करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही हे सुद्धा निश्चित आहे. ते सर्व ऐकताच आता जज त्यांचा निर्णय देत म्हणतात की साक्षीदारांच्या साक्षीमुळे हे सिद्ध झालं की महिपत शिकरे हे जमीन बळकावण्यासाठी बेकायदेशीररित्याचा त्यांनी अवलंब केला. तर लगेचच जज म्हणतात की याला दोषी मानत कोर्ट है यांना 25,000 रुपयाचा दंड ठोठावत आहे. तसेच त्यांना समज देण्यात येत आहेत की यांनी पुढे कोणतेही गैरकृत्य करू नये. तर मान हलवत महिपत म्हणतो हो हो. आणि महिपत शिकरे यांना कोर्ट आदेश देत आहेत की जनता चाळीच्या जागेमध्ये त्यांनी कोणतेही बांधकाम करू नये. ते ऐकून आता महिपतला मोठा धक्का बसतो. जज म्हणतात की तसेच हे सुद्धा सिद्ध झाले आहे की साक्षी शिकरे मद्य पिऊन गाडी चालवत होत्या तेव्हा त्यांना कोर्ट 10,000 रुपये दंड ठोठावत आहे. त्यामुळे 3 महिन्यापर्यंत त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल करण्यात येत आहे. जज म्हणतात की पुराव्याअभावी हे सिद्ध झालं नाही की विलासचा खून साक्षी शिकरे यांनी केला. तेव्हा लगेच साक्षी सुटकेचा श्वास सोडते. पण मात्र संशयाला जागा निर्माण झाली आहे. तेव्हा पुरावे जर सादर केले तर कोर्ट त्याचा गांभीर्याने विचार करेल असे आता जज हे त्यांचा आदेश सुनावतात. तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यानंतर लगेचच सगळेजण निघून जातात. तर इकडे सायली म्हणते की सर आज तर तुम्ही बाजीच मारली. तर कुसुम म्हणते की पण विलासचा खून साक्षीने केला हे कुठे सिद्ध झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण आपण आता गुन्हेगाराच्या अगदी जवळ पोहोचलोय. अर्जुन म्हणतो मी कोर्टाला दाखवून दिलं की महिपत आणि साक्षी शिकरे हे चांगले माणसे नाहीत, ते इलिगल कामं करतात हे मी दाखवून दिलंय. इकडे आता साक्षी आणि महिपत बाहेर येतात. तर महिपत रागावून म्हणतो की एकेकाचे थोबाडे आता मी बंद करणार आहेत. हे प्रकरण त्या अर्जुन सुभेदारांपर्यंत गेलं तरी कसं, त्याला कसं कळलं जनता चाळीतलं. तेव्हा तन्वी म्हणते की अहो ती कुसुम ही जनता चाळीमध्ये राहते आणि ती सायलीची मानलेली बहीण आहे. तेव्हा अर्जुनपर्यंत ही बातमी पोचायला किती वेळ लागणार आहे. तर नागराज म्हणतो की महिपत नेहमीप्रमाणे तुझा यावेळी सुद्धा नेम चुकला. नको त्या गोष्टी समोर येऊ लागल्यात आणि हा अर्जुन आपल्या इतक्या जवळ पोचलाय ना अण्णा की कधीही तो आपला घात करणार. साक्षी म्हणते की या चैतन्याचा तर काहीच उपयोग नाही. तेव्हा महिपत म्हणतो की तो अर्जुन सुभेदार खुनापर्यंत पोचल तेव्हा पोचल. महिपत म्हणतो की आता तर त्या चाळीतली जागा सुद्धा माझ्या हातातून गेली. त्या अर्जुन सुभेदाराला मी काही आता सोडणार नाही. चारी बाजूनी त्याची कशी कोडी करतो बघाच. इकडे आता कल्पना फोनवर सांगत असते की थँक्यू सो मच, शॉर्ट नोटीसवर तुम्ही आमचं खूप मोठं काम केलं. तेवढ्यात प्रताप तिथे येतो. तेवढ्यात फोन ठेवत कल्पना मागे बघते. तर प्रतापला बघून कल्पना म्हणते की अहो असे मागे का उभे आहात माझे, आम्ही घाबरले ना. तर प्रताप म्हणतो यालाच म्हणतात चोराच्या मनात चालणं. तर प्रताप म्हणतो की माझ्या विराईत चाललंय तरी काय तुझं. तर हसतच कल्पना म्हणते की तुम्ही मला किती व्यवस्थित ओळखतात. तर प्रताप म्हणतो म्हणूनच मी इतक्या वर्ष तुझ्यासोबत संसार करतोय. प्रताप म्हणतो की कुणाबरोबर बोलतेस आणि कोणत्या पॅकेज सोबत बोलते, मला लवकर सांग, तुझा आनंद मी बघतोय. तर कल्पना म्हणते की तुम्ही जरा धीर धरा, मी हे सरप्राईज जेवताना सगळ्यांसमोर सांगणार आहे. प्रताप म्हणतो असं काय करतेस, मी तुझा नवरा आहे ना. तर कल्पना अजिबात ऐकत नसते. इकडे आता साक्षी आणि तन्वी हॉलमध्ये उभे असतात. तर अण्णा त्याच्या रूममध्ये जोरजोराने वस्तू आदळवत असतो. तो आवाज ऐकून तन्वी घाबरते आणि म्हणते की साक्षी हे असे आवाज ऐकायची तुला सवय असेल, पण आता ते अण्णा घर फोडतात की काय. तर तन्वी म्हणते की त्या अण्णाचा राग शांत करायला हवा, नाहीतर ते कुणाचाही रागाच्या भरात खून करतील. तेव्हा साक्षी म्हणते की जोपर्यंत तो अर्जुन अण्णाच्या पाया पडत नाही ना तोपर्यंत अण्णाचा राग काही शांत होणार नाही. तन्वी म्हणते हे तर आपल्यालाच करावं लागणार, पण मी नाही करणार, तूच कर साक्षी. तर आता इकडे साक्षी पळतच अण्णाकडे धाव घेते.
इकडे साक्षी दरवाजावर हात मारत म्हणते की अण्णा दरवाजा उघडा. तर तन्वी म्हणते की अरे यार मी कुठे अटकले. आणि महिपत सर असे करत तन्वी सुद्धा अण्णाकडे धाव घेते. इकडे आता प्रेमाने बेडरूममध्ये सायली ही अर्जुनला कॉफी आणून देते. तर आता अर्जुन म्हणतो थँक्यू. तर सायली म्हणते खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवे, कारण तुम्ही आज एका दगडात 2 पक्षी मारले. अर्जुन म्हणतो मी पक्षी मारले? हसतच सायली म्हणते की अहो तसं नाही हो. एक तर ती जनता चाळ आता त्या महिपतच्या घशात जाण्यापासून तुम्ही वाचवलं, आणि दुसरी महिपत हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे हे तुम्ही समोर आणलं. आणि साक्षी आणि तो महिपत पैशासाठी विलासचा खूनही करू शकतात हे तुम्ही सिद्ध केलं. अर्जुन म्हणतो की मी महिपतच्या विषयावर बोलणार हे त्यांना माहीतच नव्हतं, आणि त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की त्यांच्यावर वीज कुठून पडणार आहे ती. सायली म्हणते की मधुभाऊ आणि कुसुमताई यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य झळकले. अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही तुमचे थँक्यू जपून ठेवा. ज्या दिवशी मधुभाऊ ही आपण केस जिंकून सुटतील ना त्या दिवशी तुम्ही ते सगळे थँक्स एकत्र करून मला द्या. हसतच सायली म्हणते ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील ना त्या दिवशी तुम्ही वाटेल ते मागा मी तुम्हाला ते देईन. तेव्हा अर्जुन हा अवाक होऊन सायलीकडे बघू लागतो. उठून उभा राहत बोट करत अर्जुन म्हणतो की सिरियसली मी जे मागेल ते तुम्ही देणार का? तर सायली म्हणते की नक्की देईल सर, आणि माझ्या क्षमतेच्या जरी बाहेर असलं तरी मी ते नक्की देईल. अर्जुन म्हणतो लक्षात ठेवा बरं का, तुम्ही प्रॉमिस करताय, आणि ज्या दिवशी मी तुमच्या प्रॉमिसची आठवण करून देईल ना त्या दिवशी तुम्ही मागे हटायचं नाही बरं का. तर हसतच सायली म्हणते अजिबात नाही. तर आता इकडे लगेच सायलीच्या डोळ्यासमोर मधुभाऊंनी मुलांना सांगितलेले असते की तुमचे सगळ्यात जास्त लाड कोण करतात, तर मुले म्हटलेले असतात सायलीताई. आणि मधुभाऊंनी प्रेमाचा एक घास आपल्याला कसा भरवला हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. आपल्याला महाआरतीचा मान मिळाल्यामुळे मधुभाऊ किती खुश झाले हे सायलीच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात विमल आता अर्जुन सायलीला जेवायला बोलावते. इकडे आता अण्णा दरवाजा उघडतात तर लगेचच साक्षी आणि तन्वी अण्णाच्या त्या खोलीतील सर्व अस्ताव्यस्त झालेल्या वस्तू बघतात. रागाने अण्णा बाहेर येऊन तडतड खाली येतात आणि ड्रॉवरमधली पिस्तूल घेऊन अण्णा आता रागाने जाऊ लागतात. तर तन्वी धावत पळत साक्षीसोबत तिथे येते आणि दोघीही अण्णाला थांबवतात. साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही कुठेही जायचं नाही. अण्णा म्हणतात की जोपर्यंत ही बंदूक मी त्या अर्जुनच्या डोक्यात रिकामी करत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. साक्षी म्हणते की मग तुम्ही फासावर जाणार आहात का मरेपर्यंत जेलमध्ये जाणार आहात? साक्षी म्हणते की आता आपल्याला डोकं शांत ठेवून काम करावं लागेल. तर महिपत म्हणतो की त्या अर्जुनच्या नरडीचा मला घोट घ्यायचा आहे. महिपत म्हणतो की त्याने माझा कोर्टात अपमान केला ना त्याला तर आता मी सोडतच नसतो. असे म्हणत आता महिपत साक्षीचा हात झटकतो. तर लगेचच साक्षी ती बंदूक तिच्या कपाळाला लावत म्हणते की मग अण्णा माझा जीव घ्या, शूट अण्णा शूट. तर लगेचच अण्णा हात खाली घेतो. साक्षी म्हणते का थांबलात? त्याचा तुम्ही जीव घेणार आहात ना, आणि मग तुम्ही फासावर जाल, आणि तसाही माझा जीव जाणारच आहे. मग आत्ताच मला मारा ना. ते बघून अण्णा सोप्यावर खाली बसतात. तर तन्वी विचार करते की साक्षीची हुशारी तर आज अण्णाच्या रागाला भारी पडली. इकडे साक्षी आता अण्णासमोर बसत म्हणते की अर्जुनला मारण्यासाठी आता मला बंदुकीची गरज नाही, तर त्याहीपेक्षा मोठं हत्यार माझ्याकडे आहे, आणि आता ते हत्यार बाहेर काढण्याची वेळ आली आहे. साक्षी म्हणते की मी असं काही हत्यार वापरेन की त्यामुळे रक्ताचा एकही थेंब सांडणार नाही, आणि मात्र अर्जुनचा तडफडत जीव जाईल. तर पुढे महिपत म्हणतो की अर्जुनचा मुर्दा पाहिजे, बापाचं हे काम नक्की कर. तर तन्वी म्हणते की हो हो अर्जुनचं काउंटडाऊन सुरू झालंय, आता साक्षी नक्की काहीतरी करणार. इकडे आता सर्वजण जेवायला बसतात. तर प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना जेवताना तू सस्पेन्स ओपन करणार होती सांग ना. तर अस्मिता म्हणते कसलं सस्पेन्स? तर कल्पना म्हणते सांगते. तर तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. तर प्रताप म्हणतो की अर्जुन बघ ना रे, तुझी आई काहीतरी सस्पेन्स सरप्राईज सांगणार होती पण सांगतच नाहीये. तेव्हा अर्जुन लगेचच डिश हातात घेत चमच्याने ती वाजवत म्हणतो की ऐका हो ऐका, कल्पना प्रताप सुभेदार काहीतरी सरप्राईज सांगणार आहेत, त्याच्याशिवाय कुणीही जेवणार नाहीत. तर आता लगेचच कल्पनाने अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनसाठी तिकीटे बुक केलेली असतात. ते बघून आता अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो. तर बेडरूममध्ये येत सायली म्हणते की मी काही हनीमूनला येणार नाही. त्यानंतर आता मोठा प्लान करत अर्जुन हा चैतन्याला घरी बोलावतो आणि म्हणतो की चैतन्य, अरे या महिन्यात आपली किती महत्त्वाची केस आहे आणि त्याचा आपण 8 महिन्यापासून स्टडी करतोय ना. तर लगेचच कल्पना पुढे येत म्हणते की तुमच्या अगोदर मी चैतन्याला फोन करून हे सर्व विचार
विचारलं, या महिन्यात तुमचा काही वर्कलोड आहे का? आणि त्यानंतरच तुमच्या हनीमूनची तिकिटे मी बुक केले. तेव्हा अर्जुनचे बोलणे आता त्याच्याच घशात कल्पनाने घातलेले असते आणि अर्जुन सायलीच्या हनीमूनसाठी कल्पनाने तिकिटेसुद्धा बुक केलेली असतात. तेव्हा आता प्रेमाने अर्जुन सायलीला कसा हनीमूनला घेऊन जातो आणि सायली अर्जुन कसे प्रेमाने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.